हॅलो फ्रेंड, चला तर आज आपण छान असा मँगो ज्यूस तयार करूया। त्यासाठी बघा 2 मस्त असे आंबे घेतलेले आहेत। इथं छान असा हा हापूस आंबा घेतलेला आहे। लहान आहेत हे आंबे म्हणून मी 2 घेतले। तुम्ही मोठ्या साईजचा एक आंबा सुद्धा इथे वापरू शकता। आणि इथे दूध घेतलेला आहे। चला आता मस्त अशी मँगोचे ज्यूस तयार करूया। आता हे मँगो आपण कट करून घेऊ आणि याच्या आतमधील जो गर आहे तो आपल्याला सर्व मिक्सरच्या भांड्यात काढायचा। तर आता हे मँगोचा गर बघा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला। आता यामध्ये 1 चमचा साखर घालू। आंबा गोड आहे त्यामुळे मी 1च चमचा साखर वापरलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2-3 बर्फाचे खडे घालायचे। इथे 2 खडे घातले बर्फाचे। आता आपण थंडगार असं दूध वापरू आणि छान असा आपला मँगो ज्यूस तयार करू। 1 ग्लास भरून इथे दूध वापरलेला आहे। चला मिक्सरवर फिरवून घेऊ। छान असं मिक्सरवरती बघा ज्यूस आपला फिरवून घेतला मँगोचा। आता छान आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया। मस्त थंडगार असा ज्यूस झालेला आहे। इथे हा ग्लास घेतलेला आहे मी। यामध्ये बर्फाचे खडे टाकू आणि आपला जो ज्यूस आहे बघू शकता तो यामध्ये होतो। किती घट्टसर आणि मस्त असा आपला हा मँगो ज्यूस झालेला आहे। आता आपण यामध्ये थोडासा मँगो कट करून टाकूया। आता कट केलेला मँगो घालायचा आणि ड्रायफ्रूट घालायचे। मस्त असे काजू बदाम घातले। छान असा मँगो ज्यूस आपला इथे तयार झाला मैत्रिणींनो। एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा। रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक्स शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।